Hello friends. Today we will start definite integration by parts. This integration by parts depends upon LIT rule, means you have to select u and v by this rule, and this is the multiplication formula of integration. We just seen by last lecture. This is the formula. Now in this type again you have to solve, finalize the problem, then you put upper limit minus lower limit in final answer. See, this is the first problem. LIT rule apply कधी केला तर e raised to x, that is the exponential term, and x it is the algebraic term. a आधी येतोय का e आधी येतोय बघा. सो a आधी येतोय. मग a आधी येत असेल तर a म्हणजे x हा u म्हणायचा, आणि जो लास्ट येतोय तो e raised to x आहे, त्याला तुम्ही v म्हणायचं आणि dx लावायचं. रूल तुम्हाला रूल लिहायचा आहे. आता रूल इथे कोणता लिहिणार आहे? हे हा इथला रूल u into v, इंटिग्रेशन u into v dx, हा रूल इथे अप्लाय करायचा तुम्हाला. इथे कधी तुम्ही रूल अप्लाय केला, मी पहिले u आणि v च्या फक्त व्हॅल्यू पुट करतोय रूल मध्ये, इंटिग्रेशन u into v च्या रूल मध्ये. तो रूल असा आहे बघा. हा रूल लिहिल्यानंतर मी u आणि v ची व्हॅल्यू पुट करतो. पहिली व्हॅल्यू u ची इंटिग्रेशन v dx मायनस इंटिग्रेशन, परत तेच येतं, इथलाच पार्ट इथे येतो, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x dx. सी, या पूर्ण एलिमेंटला आपल्याला व्हॅल्यू पुट करायची आहे ती 1 आणि 0 फायनल लास्टला पुट करायची. x जसाची तसा e raised to x इंटिग्रेशन e raised to x मायनस इंटिग्रेशन लार्ज e raised to x इंटिग्रेशन e raised to x, and x derivative is 1 dx. Again x e raised to x as it is minus e raised to x into 1 e raised to x, and integration of e raised to x e raised to x 1 आणि 0. आता हे फायनल आन्सर होतं जेव्हा इंटिग्रेशन बाय पार्ट विचार होतो तेव्हा. जेव्हा इंटिग्रेशन म्हणजे अप्पर लोअर लिमिट नसतं तर हेच आन्सर. पण आता तुम्हाला अप्पर लोअर लिमिट विचारलंय ते ज्या व्हॅल्यू विचार टाकायच्या, कशा टाकायच्या व्हॅल्यू, संपूर्ण पॅरामीटर ऍज इट इज लिहायचा इथे हा मायनस, परत तोच पॅरामीटर सगळा लिहायचा, फक्त x च्या जागी ही व्हॅल्यू टाकायची तुम्हाला. ही जी व्हॅल्यू होती व्हेरिएबलच्या जागी टाकायची बघा. 1 e raised to 1 minus e raised to 1, परत 0 e raised to 0 minus e raised to 0. सी, e raised to 1 म्हणजे इच into 1 e आला, इथे पण e आला, मायनस 0 into this one parameter 0, and e raised to 0 always you know very well 1. So this is the cancel parameter, minus minus plus. See the problem, u into v multiplication rule problem. Second problem, this is the problem. Again we apply LIT rule. LIT rules means x it is the algebraic term and log x it is the logarithmic term. कोणती टर्म पहिले येते, l का a? सो l पहिले येते बघा. लेफ्ट टू राईट कडे जाताना l पहिले, त्यामुळे पहिले log x लिहायचा आणि मग शेवटचा x लिहायचा dx. हा u आणि हा v. परत इथे रूल लिहायचा कंपल्सरी. रूल मध्ये सगळ्या व्हॅल्यू टाकायच्या आहेत, पण याचं लिमिट दिले त्यांनी 1 to 2. सी, i इज इक्वल टू, मी व्हॅल्यू टाकतो बाय रूल, बाय प्रोडक्ट रूल. सी, first element as it is integration of second element, again big integration of second element, and derivative of first log x. इथे माहिती सगळ्यांना की या इंटिग्रेशनला लिमिट आहे, ते शेवटी अप्लाय करायचं, इथे गडबड करायची. log x as it is, x चं इंटिग्रेशन माहिती x square by 2, again x integration raised to 1 is so x square by 2, and derivative of log x that is 1 by x dx. एक x कॅन्सल झाला याच्यात. सो हा x स्क्वेअर तुम्ही आधी लिहा किंवा नंतर लिहा, काही प्रॉब्लेम नाही. log x upon 2 मायनस हा 1 by 2 कॉमन काढायचा, इथे फक्त उरतो x dx. बघा x स्क्वेअर log x upon 2 मायनस हा 1 by 2 as it is, x चे इंटिग्रेशन येतं x स्क्वेअर by 2, that is I. या व्हॅल्यू ऍज इट इज इकडे लिहितोय
I is equal to x square log x upon 2 minus x square by 4. या संपूर्ण पॅरामीटर मध्ये तुम्हाला व्हॅल्यू टाकायची 2 आणि 1. दिस कॉल्ड ॲज द एक्स व्हॅल्यू. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट अप्लाय करायचं इथे. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. से I इज इक्वल टू याच्यातून पहिले मी 1/2 कॉमन काढतो. याच्यात अप्पर आणि लोअर लिमिट टाकतो म्हणजे 2 चा स्क्वेअर इनटू लॉग ऑफ 2 मायनस 1 चा स्क्वेअर इनटू लॉग ऑफ 1. हे झालं पहिलंच. मायनस 1/4 बाहेर काढला. परत 2 चा स्क्वेअर मायनस 1 चा स्क्वेअर. बघा 1/2 2 चा स्क्वेअर सगळ्यांना माहिती 4 log 2 as it is, but log 1 is 0. log 1 value is 0, so this is the parameter 0. Final answer is minus 1/4 2 square 4 minus 1 square that is 1. Final answer 4/2 log 2 minus 3/4. Answer is 2 log 2 minus 3/4. This is the second problem answer. Now start this one problem, most important, tan inverse x. So first we start this problem. Only single parameter is present. So apply tan inverse x into 1 into dx 0 to 1. Tan inverse x, this is the inverse parameter and this is the algebraic parameter by LIATE rule. आता या पॅरामीटर नुसार फर्स्ट पॅरामीटर कोणता आहे ते तुम्हाला कळलं असेल. I पहिले येतोय आणि नंतर A येतोय म्हणजे हा u into v ला बरोबर पॅरामीटर आहे. बघा tan inverse x आणि 1 dx हा u आणि हा v हे करेक्ट आहे. तुम्हाला पुढे काय पुट करायचं आहे अप्लाय करायचं आपल्याला प्रॉडक्ट रूल बाय रूल मध्ये व्हॅल्यू टाकतो मी. पहिला एलिमेंट आहे इट्स, दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस परत दुसऱ्याचं इंटिग्रेशन आणि पहिल्याचे डेरिव्हेटिव्ह म्हणजे tan इनव्हर्स x ची डेरिव्हेटिव्ह. या सगळ्यांना लिमिट आहे 0 to 1. ते आपण शेवटी पुट करू. tan इनव्हर्स x as it is, याचं 1 चं इंटिग्रेशन आलं x मायनस इथे पण इंटिग्रेशन आलं x आणि याची डेरिव्हेटिव्ह जी आहे ती मला पण 1 + x2. बघा पुढे तुम्हाला सॉल्व्ह करताना काय करायचं आहे, तुम्हाला भले x tan इनव्हर्स x आणि हा पॅरामीटर तुम्हाला 1 आणि 0 ने सॉल्व्ह करून घ्यायचा असेल तर करू शकता, नो प्रॉब्लेम. मायनस इंटिग्रेशन हा आता x upon 1 + x² dx. मी 1/2 ऍडजस्ट करतोय. 1/2 कधी ऍडजस्ट केला तर हा f डॅश x आहे आणि हा f x आहे. त्याचा रूल आहे, तो रूल असा आहे f डॅश x upon f x dx that is log f of x plus c. हा रूल आहे. या रूल नुसार बघा आन्सर काय येईल रूल नुसार I is equal to x tan inverse of x 1 to 0 minus 1/2 as it is, पण log of fx म्हणजे 1 + x². याच्यात व्हॅल्यू टाकायची आपल्याला 1 आणि 0. आता अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट अप्लाय करायचं. बघा इथे 1 into tan inverse of 1 minus 0 into tan inverse of 0. हे झालं पहिल्याचं म्हणजे याचं. पुढे मायनस 1/2 log 1 + 1² मायनस log 1 + 0. सी 1 as it is, no problem. 1 असला नसला काही फरक नाही पडत. tan इनव्हर्स 1 म्हणजे π/4. tan इनव्हर्स 1 म्हणजे 45 π/4. हा 0 येतो. मायनस 1/2 as it is. इथे log 2 येतोय आणि इथे फक्त log 1 राहतोय. इथे log 1 म्हणजे माहिती सगळ्यांना log 1 0 असतो. फायनल आन्सर π/4 minus log 2 upon 2. That is the final answer of this problem. Thank you.